चला तर सुरुवात करूयात आपण. तर कालच्या लेक्चर मध्ये पहा आपण HTML ला सुरुवात केली होती पहा. कालच्या लेक्चर मध्ये आपण HTML ला सुरुवात केली होती. फक्त एक 2 मिनिटांमध्ये मी कालचा टॉपिक रिवाइज करतो आणि त्यानंतर आपण आपल्या पुढे कन्सेप्टला स्टार्ट करूया. तर काल आपण सुरुवात करत असताना HTML चा फुल फॉर्म पाहिला. HTML चा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. तर HTML चा यूज करून आपण काय करतो, वेबसाईटचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर डिझाइन करतो. स्ट्रक्चर डिझाइन करण्याचं काम करतो. HTML चं व्हर्जन आपण वापरतोय HTML5. HTML चं कोणतं व्हर्जन वापरतोय आपण? HTML5. आता HTML मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर HTML मध्ये शिकायचे तर आपल्याला टॅग आणि ऍट्रिब्यूट. टॅग आणि ऍट्रिब्यूट ते आपण वन बाय वन टॅग आणि ऍट्रिब्यूट पाहणार आहोत पहा. जवळजवळ 400 ते 500 प्लस या ठिकाणी HTML मध्ये टॅग आणि त्या टॅगचे काय आहेत ऍट्रिब्यूट्स आहेत, ते आपल्याला सर्व वन बाय वन एक एक करून आपल्याला कव्हर करायचं आहे. तर काल आपण पाहिले व्हॉट इज टॅग, नेमकी टॅग कशाला म्हणायचं. तर लक्षात घ्या HTML मध्ये जो टॅग तुमचा ओपन होतो कंपल्सरी त्या टॅगला तुम्हाला काय करावं लागतं, क्लोज करावं लागतं. आणि टॅग वरूनच दोन टाईप आहेत. सिंगल टॅग. सिंगल टॅग म्हणजे असे टॅग की जे टॅग फक्त ओपन होतात, क्लोज होत नाही, स्टार्ट होतात पण एंड होत नाही, अशा टॅगला म्हणायचंय सिंगल टॅग. आणि जे टॅग ओपन आणि क्लोज होतात, स्टार्ट आणि एंड होतात, अशा टॅगला म्हणायचंय आपल्याला पेअर टॅग. ओके. आणि HTML चे प्रोग्राम राईट करण्यासाठी आपल्याला गरज लागते एडिटरची, आणि HTML चे प्रोग्राम राईट करण्यासाठी रन करण्यासाठी गरज लागते ब्राउझरची. म्हणजे राईट कुठे करायचं आहे? एडिटरवर. रन कुठे करायचं आहे? ब्राउझरवर. ओके. आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण VS कोड एडिटर इन्स्टॉल केलेला आहे आणि क्रोम ब्राउझर आपण कालच्या लेक्चर मध्ये इन्स्टॉल केलेला आहे पहा. ओके. तर आता मी या ठिकाणी असं कन्सिडर करतो की तुमच्या लॅपटॉप मध्ये VS कोड एडिटर पण आहे आणि तुमच्या लॅपटॉप मध्ये क्रोम ब्राउझर पण आहे. ओके. तर सर्वांकडे क्रोम ब्राउझर आहे सर्वांकडे. मला सांगा बरं, VS कोड सर्वांनी इन्स्टॉल केलेला आहे? VS कोड एडिटर आणि क्रोम ब्राउझर सर्वांनी इन्स्टॉल केलेला आहे का? ऑल मेंबर्स मला मेसेज करा, सर्वांच्या लॅपटॉप मध्ये क्रोम ब्राउझर आणि VS कोड आहे का? मी तुम्हाला कालचा रेकॉर्डिंग व्हिडिओही पाठवला होता पहा. रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवला होता जेणेकरून तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून इन्स्टॉलेशन प्रोसेस करता येईल पहा. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं की उद्याच्या लेक्चर मध्ये तुमच्याकडे इन्स्टॉल असणं गरजेचं आहे, कारण मी आज HTML च्या प्रोग्रामला सुरुवात करतोय. ओके. चला तर मी असं कन्सिडर करतो की तुमच्याकडे VS कोड एडिटर इन्स्टॉल आहे. ज्यांच्याकडे VS कोड एडिटर नाहीये ते डायरेक्टली ऑनलाईन एडिटरचा वापर करू शकतात. ऑनलाईन एडिटर डायरेक्टली गुगलला जा आणि सर्च करा HTML ऑनलाईन एडिटर. तुम्हाला खूप सारे असे प्लॅटफॉर्म दिसतील की तिथे तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन प्रोग्राम्स करू शकता. चला तर आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करण्यासाठी मी या ठिकाणी VS कोड एडिटरला ओपन करतो. व्हिज्युअल स्टुडिओ कोडला मी ओपन करतो. आता प्रोग्राम राईट करण्याच्या अगोदर आता आपण काय केलेलं आहे, जे काय मी या ठिकाणी प्रोग्राम करणार आहे, जे काय मी या ठिकाणी राईट करणार आहे प्रोग्राम, हे प्रोग्राम तुम्हाला तुमच्या फोल्डर मध्ये सेव्ह करायचे. कुठे सेव्ह करायचे? फोल्डर मध्ये. तर कालच्या लेक्चर मध्ये मी या ठिकाणी डेस्कटॉपला एक फोल्डर बनवलं होतं पहा. डेस्कटॉपला मी या ठिकाणी एक फोल्डर बनवलं होतं, तुम्ही पाहू शकता पहा. ओके. एक मिनिट हा. ठीक आहे, इथे जाऊन दाखवतो तुम्हाला मी. डेस्कटॉपला पहा मी एक फोल्डर बनवला आहे आणि त्या फोल्डरला नाव दिलेलं आहे HTML and CSS. तर तुम्ही सुद्धा काय करा, एक फोल्डर बनवा. D ड्राईव्ह मध्ये बनवा, E ड्राईव्ह मध्ये बनवा, डेस्कटॉपला बनवलं तरी चालेल. ओके. पण एक फोल्डर बनवा म्हणजे जे काय तुम्ही या ठिकाणी प्रोग्राम्स करणार आहात ते प्रोग्राम्स तुम्हाला काय होतील, सेव्ह राहतील पहा. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? माझी स्क्रीन दिसतेय का? येस. हा. कुठे होतो आपण?
तर सगळ्यांनी एक फोल्डर बनवा. म्हणजे इथून पुढे जे काय आता आपण काम करणार आहोत, इथून पुढे जे काय आपण HTML चे प्रोग्राम राईट करणार आहोत, हे सगळे प्रोग्राम्स तुम्हाला काय करायचे, तुमच्या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करायचे. इकडे तिकडे दुसरीकडे सेव्ह करू नका. आपल्या एक फोल्डर तयार करा आणि त्या फोल्डरच्या आतमध्येच प्रोग्राम सेव्ह करा. कारण पुढे जाऊन काय करायचे आपल्याला, आपल्या जे काही फाईल्स आहेत ना, आपले जे काही प्रोग्राम्स आहेत, ते प्रोग्राम्स आपल्याला एकमेकांसोबत कनेक्टिव्हिटी करायची. एका पेजवरून दुसऱ्या पेजवर, दुसऱ्या पेजवरून तिसऱ्या पेजवर, तिसऱ्या पेजवरून चौथ्या पेजवर आपल्याला काय करायचे, कनेक्ट करायचे. अशा वेळेस तुम्ही काय करा, एक फोल्डर तयार करा आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये काय करा, तुमचे प्रोग्राम सेव्ह करा. तर सर्वांनी फोल्डर बनवलंय का? सर्वांनी फोल्डर बनवलंय? मी एक कालच्या लेक्चर मध्ये घेतलेलं या फोल्डर कसं बनवायचंय, मी तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली करून दाखवलंय. फोल्डर कसं बनवायचंय, त्या प्रोग्राम मध्ये फोल्डर मध्ये फाईल कशी सेव्ह करायची. ओके, जर तुम्हाला फोल्डर बनवता येत नसेल किंवा फाईल सेव्ह करता येत नसेल तर कालचा रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला, तर मी असं कन्सिडर करतो की तुम्ही VS कोड एडिटर इन्स्टॉल केलाय, क्रोम ब्राउझर इन्स्टॉल केलंय आणि फोल्डर तयार केलेला आहे. ओके, असं मी या ठिकाणी कन्सिडर करतो आणि आजच्या सेशनला पुढे कंटिन्यू करतो. चला, तर करायचं पुढे स्टार्ट. मग HTML च्या पहिल्या प्रोग्रामला म्हणजे HTML ला सुरुवात करायची आहे. सर्वांकडे एडिटर, ब्राउझर, फोल्डर आहे. सर्वांनी मेसेज करा एकदा. ऑल मेंबर्स सर्वांनी मेसेज करा. ओके, चला, तर लेट्स कंटिन्यू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला VS कोड ओपन करायचंय. VS कोड मध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला जर तुमचं इथे फोल्डर दिसत नसेल ना, तर फोल्डर दिसत नसेल तर काय करायचं, फाईल मध्ये जायचं. इथे एक ऑप्शन दिसतंय पहा, ओपन फोल्डर. त्या ओपन फोल्डर वर क्लिक करा. तुमचं फोल्डर कुठे आहे, समजा माझं फोल्डर डेस्कटॉपला आहे, तुमचं फोल्डर जिथे असेल तिथे जा. समजा माझं फोल्डर डेस्कटॉपला, डेस्कटॉपला जातो, माझ्या फोल्डरच्या नावाला सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट फोल्डर, तर ऑटोमॅटिकली मी माझ्या फोल्डरच्या आतमध्ये आलो. ओके, आणि माझ्या फोल्डरच्या आतमध्ये जेवढ्या काय फाईल्स असतील त्या फाईल्स तुम्हाला इथे शो होतील. सध्या तरी माझ्याकडे एकच फाईल आहे, त्यामुळे मला एकच फाईल दिसते. ओके, चला, तर मी आता नवीन फाईल तयार करतो. लक्षात घ्या, प्रत्येक प्रोग्राम हा नवीन फाईलवर करा. दररोज एकाच फाईल मध्ये काम करायचं नाही. न्यू प्रोग्राम नवीन फाईलवर काम करायचं. नवीन प्रोग्राम नवीन फाईल. हे पहा, तर इथे तुम्हाला काय करायचं, एक नंबरला ऑप्शन दिसतंय पहा, हे ऑप्शन दिसतंय, या ऑप्शनवर क्लिक करा. किंवा इथे तुम्ही डायरेक्टली असंही करू शकता, पण फाईल आणि फाईल मध्ये न्यू फाईल असंही करू शकता, पण शक्यतो याचा वापर करा. हे पहा, हे पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा. फाईलला नाव द्या. आता लक्ष द्या, फाईलला नाव तुम्ही तुमच्या मनाने काही देऊ शकता. समजा मी माझ्या फाईलला नाव देतो या ठिकाणी हेडिंग टॅग. आता आपलं शिकायचे हेडिंग टॅग. हेडिंग टॅग डॉट HTML. फाईलला नाव तुम्ही तुमच्या मनाने काही दिलं तरीही चालेल, पण कंपल्सरी फाईलच्या शेवटी तुम्हाला काय करायचंय, .html किंवा HTML असं यूज केलं तर चालेल, पण शक्यतो काय यूज करा, .html कंपल्सरी. .html कंपल्सरी, विसरायचं नाही. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, एडिटरचा फायदा घेऊन तुम्हाला HTML चा आयता कोड आणायचा आहे. HTML चा आयत स्ट्रक्चर आणायचं. मी तुम्हाला काल HTML चं स्ट्रक्चर सांगितलंय पहा. HTML टॅग इथे ओपन होतो, HTML टॅग इथे क्लोज होतो. HTML मध्ये दोन महत्वाचे सेक्शन असतात. एक असतो तुमचा हेड सेक्शन आणि दुसरा असतो तुमचा बॉडी सेक्शन. ओके, दोन महत्वाचे सेक्शन. हेड मध्ये सध्या तरी आपल्याला काम करायची नाहीये, आपल्याला नंतर काम करायचंय. आपली सुरुवात आहे, त्यामुळे आपल्याला काम कुठे करायचंय, बॉडी सेक्शन मध्ये काम करायचं. चला, तर मी या ठिकाणी आता HTML चा आयता कोड कसा आणायचा, तर इथे पहा, न्यू फाईल घ्यायची, इथे फक्त यायचंय आणि एक्सप्लिमेंटरी राईट करायचं. एक्सप्लिमेंटरी, हे पहा, तुम्हाला सजेशन आलं पहा, हे पहा, असे तुम्हाला वेगवेगळे सजेशन येतील. हे जे पहिलं सजेशन आलं ना, यावर सिंपल क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर ऑटोमॅटिकली तुम्हाला HTML चा आयता कोड येईल. तुम्हाला कोड राईट करण्याची आवश्यकता नाही. तर एडिटरचा फायदा घ्या, एडिटरचा यूज करा. जितकं आयतं घेता येईल तुम्हाला आयतं घेण्याचा प्रयत्न करा, पण जे तुम्हाला भेटतंय ते समजून घ्या, अगोदर समजून घ्या. आता डॉक टाईप HTML काय आहे, डॉक टाईप HTML म्हणजे डॉक्युमेंट फाईल आहे. याचाच अर्थ आपण काय यूज करतोय, HTML5 यूज करतोय. काय यूज करतोय आपण, HTML5. आता हेड मध्ये तुम्हाला इथे मेटा टॅग दिसतोय पहा, मेटा टॅग दिसतोय, टायटल टॅग दिसतोय.
आता टायटल टॅग मी तुम्हाला नंतर सांगतो. आता मेटा टॅग कशासाठी यूज करायचा आहे? समजा तुम्हाला भविष्यात तुमची वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह वगैरे करायची आहे, त्यावेळेस तुम्हाला मेटा टॅग तिथे यूज करायचा. सध्या तरी तुम्हाला गरज नाहीये ना, मेटा टॅग डिलीट करा. काय गरज नाहीये मला मेटा टॅगची, डिलीट केला तरीही चालेल. हे पहा, टायटल टॅगला सुद्धा मी डिलीट करतो, काही गरज नाहीये. सेम हे पहा, HTML मध्ये एक हेड सेक्शन, HTML मध्ये एक बॉडी सेक्शन. चला, इथपर्यंत क्लिअर आहे? तुम्हाला मेटा टॅग ठेवायचा असेल ठेवा, डिलीट करायचा असेल डिलीट करा, काही हरकत नाही. ठेवला तरी चालेल आणि नाही ठेवला तरीही चालेल. इथपर्यंत क्लिअर आहे? सर्वांनी सांगा, फोल्डर तयार करता येत आहे, फाईल तयार करता येते, त्या फाईल मध्ये सर्वांना आयता कोड घेता येतो का? मेसेज करा. सर्वांना HTML चा आयता कोड घेता येतो का? मेसेज करा बरं. सर्वांना आयता कोड घेता येईल? ऑल मेंबर्स, बाकीचे मेंबर्स रिप्लाय द्या. ठराविक विद्यार्थी रिप्लाय देत आहेत. तुमचे नाव मला दिसत आहेत. ओके, मला नाव घ्यायला नाही आवडत, पण ती वेळ आणू नका. ओके, समजलं असेल तर यस म्हणायचं, नसेल समजलं तर नो म्हणायचं, सिंपल. मी परत सांगेल. चला, आता मी काम करतो बॉडी मध्ये. आता बॉडी मध्ये या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी यूज करतो पहिला टॅग. आता आपल्याला शिकायचं आहे हेडिंग टॅग. तर हेडिंग टॅग किती आहेत? हेडिंग टॅग या ठिकाणी HTML मध्ये 6 आहेत. हेडिंग टॅग हे पहा, हेडिंग टॅग कोणकोणते आहेत? तर इथे मी राईट करतो पहा, हेडिंग टॅग H1 टॅग, H1 टॅग आहे. H1 टॅग ओपन केला का H1 च्या कंपल्सरी क्लोज करावा लागेल. त्यानंतर H2 टॅग आहे, त्यानंतर H3 टॅग आहेत. असे 6 हेडिंग टॅग आहेत पहा. समजा इथे पहा, H1 टॅग मी इथे ओपन करतो, H1 टॅग क्लोज केला. तुम्हाला रूल माहिती आहे, जो टॅग तुम्ही ओपन करता कंपल्सरी त्याचा काय करा, क्लोज करा. आणि काम कुठे करायचंय? ओपन आणि क्लोजच्या आतमध्ये. समजा इथे मी काय करतो, इथे राईट करतो वेलकम टू LTH. हे पहा, इथे टॅग माझा ओपन झालाय, इथे टॅग माझा क्लोज झालाय. हा कोणता टॅग म्हणायचा? याला म्हणायचं H1 टॅग. जे आपण ते राईट करतो ना, तो H1 टॅग. हा झाला बॉडी टॅग, हा झाला हेड टॅग, हा झाला HTML टॅग. म्हणजे हा कोणता झाला? हा H1 टॅग झाला. ओके, काम कुठे करायचं? ओपन आणि क्लोजच्या आतमध्ये. ओपन आणि क्लोजच्या आतमध्ये. आता हा प्रोग्राम रन करायचा आहे. रन करण्यासाठी Ctrl+S, शॉर्टकट की Ctrl+S, राईट क्लिक करा आणि तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतंय पहा, ओपन लाईव्ह सर्व्हर, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. त्यावर क्लिक करा. तुम्ही प्रोग्राम इथे राईट केला, रन तुमचा कुठे होणार आहे आता? लाईव्ह सर्व्हर, म्हणजे ब्राउझरला तो तुम्हाला ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट करून जाईल पहा, रिडायरेक्ट घेऊन जाईल पहा. ओके, लाईव्ह सर्व्हरवर क्लिक करा. 1 मिनिट वेट करतो, ते ओपन होतोय का चेक करूयात. ओके, हे पहा H1 टॅग तुम्हाला इथे दिसतोय पहा. जे काय मी या ठिकाणी H1 मध्ये राईट केलंय ते तुम्हाला इथे दिसतंय पहा. H1 हा आउटपुट कुणाचा आहे? हा आउटपुट इथे. समजा मी इथे काय करतो, बदल करतो. मी इथे LTHIT करतो, Ctrl+S करतो आणि माझ्या इथे जे पेज आलंय ना, हे जे ऑप्शन दिसतंय ना, हे रिफ्रेशचं ऑप्शन आहे पहा. त्याच्यावर क्लिक करा. ऑटोमॅटिकली काय झालं? रिफ्रेश झालं पहा. म्हणजे जे मी इथे राईट करतोय ते तुम्हाला तुमच्या ब्राउझरच्या स्क्रीनवर दिसतंय पहा. चला, आता या ठिकाणी आपण H1 टॅग पाहिला. असे हेडिंग टॅग किती आहेत? HTML मध्ये 6 हेडिंग टॅग आहेत. हे पहा, मी H2 टॅग इथे ओपन करतो, H2 टॅग क्लोज करतो. याच्या आतमध्ये सुद्धा तोच टेक्स्ट राईट करतो पहा, सेम. हे पहा, फाईलला सेव्ह करा, इथे येऊन रिफ्रेश करा. हे पहा, हा आउटपुट कोणाचा आहे? हा आउटपुट आहे H1 चा. हा आउटपुट कोणाचा आहे? हा आउटपुट आहे H2 चा. हा H1 आहे, हा H2 आहे. हा काय बदल दिसतोय H1 आणि H2 मध्ये? H1 आणि H2 मध्ये काय डिफरन्स दिसतोय? फॉन्ट साईज. हे पहा, H1 ची फॉन्ट साईज मोठी आहे आणि H2 ची फॉन्ट साईज H1 पेक्षा थोडी लहान आहे. H2 कसा आहे? H1 पेक्षा लहान. H2 कसा आहे? H1 पेक्षा लहान. समजा मी अजून घेतो पहा, H3 घेतो. हा, याच्या आतमध्ये पण सेम टेक्स्ट. तुम्हाला जे राईट करायचं ते राईट करा, काय हरकत नाही. जे तुम्ही इथे राईट करताल ते तुम्हाला तुमच्या आउटपुटच्या स्क्रीनवर दिसेल. हा आउटपुट आहे H1 चा, हा आउटपुट आहे H2 चा, हा आउटपुट आहे H3 चा. काय बदल दिसतोय? फॉन्ट साईज कमी कमी होत चालली पहा. H2 कसा आहे? H1 पेक्षा लहान आहे.
H3 कसा आहे, H2 पेक्षा लहान आहे, कमी कमी होत चालली फॉन्ट साईज. समजा मी या ठिकाणी काय करतो, अजून घेतो H4 टॅग घेतो, अजून मी या ठिकाणी घेतो H5 टॅग, H5 टॅग, अजून एक आहे S6 टॅग. तर किती टॅग आहेत, 6 टॅग आहेत पहा. हेडिंग टॅग, याला म्हणायचं हेडिंग टॅग. H1, H2, H3, H4, H5, S6 असे हेडिंग टॅग आहेत पहा. हे पहा, हा आउटपुट H1 चा, किंवा मी तुम्हाला इथे असा सांगण्याचा प्रयत्न करतो, मला लगेच कळेल पहा. हे पहा, हा आउटपुट आहे H1 चा, हा आउटपुट H2 चा, हा आउटपुट S3 चा, हा आउटपुट H4 चा, हा H5 आणि हा S6. H1 सगळ्यात मोठा, सगळ्यात मोठी फॉन्ट साईज कोणाची आहे, H1 ची. सगळ्यात लहान फॉन्ट साईज कोणाची आहे, S6 ची. ओके, म्हणजे H2 H1 पेक्षा लहान, H3 H2 पेक्षा लहान, H4 S3 पेक्षा, H4 S5 पेक्षा. या ठिकाणी फॉन्ट साईज कमी 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 होत चालली पहा. मग मला सांगा, सगळ्यात मोठी फॉन्ट साईज कोणाची आहे, सगळ्यात मोठी फॉन्ट साईज कोणाची, मेसेज करा बरं. कोणत्या टॅगची सगळ्यात मोठी फॉन्ट साईज आहे, ऑल मेंबर्स मेसेज करा. सगळ्यात मोठा हेडिंग टॅग कोण आहे, सगळ्यात मोठा कोण आहे, H1 आहे. सगळ्यात मोठा कोण आहे, H1. आणि सगळ्यात लहान कोण आहे, सगळ्यात लहान कोण आहे, सगळ्यात लहान आहे तुमचा H6. सगळ्यात लहान आहे S6. मग तुम्ही म्हणता की सर की या ठिकाणी फक्त 6 हेडिंग टॅग आहेत का, तर यस. समजा मी या ठिकाणी S7 टॅग घेतो, S7 टॅग मी घेतला. आता तुम्हाला माहिती आहे S7 टॅग जर असता तर याची फॉन्ट साईज कशी पाहिजे होती, S6 पेक्षा लहान पाहिजे होती, बरोबर ना. जर समजा S7 टॅग जर असता तर फॉन्ट साईज कशी पाहिजे होती, S6 पेक्षा लहान पाहिजे होती ना, बरोबर आहे ना. पण इथे लहान होतीये का, चेक करा. S6 पेक्षा लहान आहे का, S6 पेक्षा S7 लहान आहे का, नाहीये. का, तर मुळात S7 नावाचा टॅगच नाहीये, S7 नावाचा टॅगच नाहीये. आलं लक्षात. हेडिंग टॅग फक्त 6च प्रकारचे, कोणकोणते, H1, H2, H3, H4, H5 आणि S6. ओके, तर हेडिंग टॅग तुम्हाला समजले. H1, H2, H3, H4, H5, S6. सगळ्यात मोठा H1, सगळ्यात लहान S6. समजतायत हेडिंग टॅग, HTML मधले हेडिंग टॅग समजलेत. ऑल मेंबर्स रिप्लाय करा, समजतंय. ओके, तर लक्षात घ्या, जी काय बॅच आहे ती प्रॅक्टिकली चालणार आहे, जी काय बॅच आहे ती प्रॅक्टिकली चालणार आहे. त्यामुळे जो काय मी या ठिकाणी प्रोग्राम राईट करतोय, हा प्रोग्राम तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली करून पाहायचा आहे. आणि आपण जो काय ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपला तुम्हाला सेंड करायचा आहे. ओके, आपण ग्रुप तयार केलेला आहे. तुमच्यासाठी मी 5 मिनिटं थांबणार आहे, तुमच्यासाठी मी 5 मिनिटं थांबतोय. एक काम करा, तुम्ही जर फोल्डर तयार केलं नसेल तर फोल्डर तयार करा, फोल्डर मध्ये फाईल तयार करा आणि फाईल मध्ये हा प्रोग्राम राईट करा. आणि हा असा आउटपुट सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपला सेंड करायचा आहे. ओके, कुणीही लेफ्ट व्हायचं नाहीये, पुढे कंटिन्यू करणार आहे मी, पण प्रॅक्टिकली काम करा आणि ग्रुपला सेंड करा. ओके, चला तुमच्यासाठी मी 5 मिनिटं थांबतो. सर्वांनी झाल्यानंतर फक्त मेसेज बॉक्स मध्ये मला एक डन मेसेज करा, म्हणजे मला समजेल की तुमचं झालेलं आहे. जर समजा कुणाला आउटपुट येत नसेल, जर कुणाला आउटपुट किंवा एरर येत असेल, तर हा माझा मोबाईल नंबर तुम्हाला माहिती आहे, यावर व्हॉट्सअप करा किंवा ग्रुपला तुम्ही मेसेज करा. तुम्ही कुठे चुकतायत, काय चुकतायत, मी तुम्हाला समजून सांगतो. कुठे चुकतायत, काय चुकतायत, मी तुम्हाला समजून सांगेल. ओके, चला तर या बरं इथपर्यंत. कुणी लेफ्ट व्हायचं नाहीये. मी तुमच्यासाठी 2, 3, 5 मिनिटं थांबतोय. प्रॅक्टिकली करून पहा, बॅच ही प्रॅक्टिकली जाणार आहे. जे काय मी काम करणार आहे ते काम तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली करून पाहायचंय. ओके, तर लेक्चर चालू असताना तुमचा लॅपटॉप, तुमचा कॉम्प्युटर किंवा मोबाईल समोर ठेवत चला, जेणेकरून मी जे काय काम करेल ते काम तुम्हाला लगेच प्रॅक्टिकली काम करून पाहता येईल. ओके, चला या, मी फक्त 2 मिनिटं 5 मिनिटं वेट करतो. मला फक्त झाल्यानंतर मेसेज करा आणि ग्रुपला आउटपुट सेंड करा. कुणी लेफ्ट होऊ नका. आता आपण पुढे पाहूया. आता आपण पाहिले टॅग, आपण पाहिले टॅग पाहिले पहा.
ओके. आता आपल्याला बघायचे ऍट्रिब्यूट्स. मी तुम्हाला सांगितलंय ना की HTML मध्ये आपल्याला काय शिकायचंय, तर HTML मध्ये आपल्याला शिकायचे टॅग आणि त्या टॅगचे ऍट्रिब्यूट. आता आपण टॅग तर पाहिला, आता बघायचं ऍट्रिब्यूट. तर ऍट्रिब्यूट कुठे लिहायचं, जिथे आपला टॅग स्टार्ट होतो तिथे. समजा इथे पहा, हा टॅग इथे ओपन झालेला, बरोबर आहे, हा ओपन टॅग आहे. तर इथे जायचंय ओपन आणि इथे या ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे हे पहा, मी तुम्हाला इथे झूम करून दाखवतो पहा. हे पहा, इथे जायचंय ओपन आणि क्लोज ब्रॅकेट म्हणजे या क्लोनिकल ब्रॅकेटच्या आतमध्ये, आणि पहिलं ऍट्रिब्यूट यूज करतो इथे अलाइन इज इक्वल टू डबल कोट आणि इथे राईट करतो सेंटर. हे पहा, म्हणजे ऍट्रिब्यूट आहे. अलाइन काय आहे, ऍट्रिब्यूट आहे, आणि सेंटर काय आहे, त्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे पहा. सेंटर काय आहे, त्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे पहा. ओके, एक मिनिट, माझी स्क्रीन दिसते सर्वांना? सर्वांना माझी स्क्रीन दिसतीये का? ओके, चला, ज्यांना दिसत नसेल त्यांनी त्यांचं इंटरनेट कनेक्शन चेक करा. इंटरनेटमुळे सुद्धा इश्यू होऊ शकतो. हा, हे पहा, तर लक्षात घ्या, अलाइन काय आहे, ऍट्रिब्यूट आहे, आणि सेंटर काय आहे, त्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे. आणि ऍट्रिब्यूट कुठे लिहायचं, जिथे तुमचा टॅग सुरू होतो तिथे. लक्षात घ्या, ऍट्रिब्यूट नेहमी कुठे लिहायचं, जिथे तुमचा टॅग सुरू होतो तिथे. हे पहा, मी फाईलला सेव्ह करतो आणि माझ्या प्रोग्रामला रिफ्रेश करतो, तर काय झालंय, अलाइन इज इक्वल टू सेंटर राईट केल्यामुळे हा टेक्स्ट H1 मधला टेक्स्ट ऑटोमॅटिकली H1 मध्ये मी जे काय राईट करतोय ते कुठे गेलं, माझं सेंटरला गेलं पहा. कुठे गेलं, सेंटरला. समजा मी इथे सेंटरच्या ऐवजी काय करतो, राईट करतो पहा. कुठे गेलं, राईट साईडला गेलं पहा. मी राईटच्या ऐवजी काय करतो, लेफ्ट करतो पहा. राईटच्या ऐवजी लेफ्ट करतो, कुठे गेला, लेफ्टला. बाय डिफॉल्ट तो कोणत्या साईडला आलेला आहे, लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट लेफ्ट तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. अलाइन म्हणजे काय, थोडक्यात पोझिशन. अलाइन म्हणजे काय, पोझिशन. तर अलाइन काय आहे, ऍट्रिब्यूट, आणि लेफ्ट काय आहे, व्हॅल्यू. आणि व्हॅल्यू नेहमी कशामध्ये राहायची, डबल कोट मध्ये. व्हॅल्यू नेहमी कशामध्ये लिहायची, डबल कोट मध्ये. आणि ऍट्रिब्यूट आणि व्हॅल्यू दोघांच्या मध्ये काय यूज करायचा, इज इक्वल टू. काय यूज करायचं, इज इक्वल. समजा मी पहा H2 ला पण देतो अलाइन, अलाइन इज इक्वल टू, अलाइन इज इक्वल टू राईट, अलाइन इज इक्वल टू राईट. S3 ला पण मी करतो अलाइन इज इक्वल टू सेंटर, किंवा अलाइन इज इक्वल टू लेफ्ट करतो पहा. अलाइन इज इक्वल टू लेफ्ट. हे पहा, H1 कुठे दिसेल, समजा H1 ला मी सेंटर करतो. हा H1 कुठे दिसेल, सेंटरला. H2 कुठे दिसेल, राईटला. आणि S3 कुठे दिसेल, लेफ्टला. हे पहा, सेंटर, राईट, लेफ्ट. हा, तुम्ही व्हॅल्यू तुम्ही तुमच्या मनाने काही देऊ शकता. तुम्ही लेफ्ट राईट करा, सेंटर राईट करा, किंवा लेफ्ट राईट राईट करा. समजा मी या ठिकाणी पहा, याला सुद्धा काय करतो, अलाइन इज इक्वल टू, अलाइन, अलाइन म्हणजे थोडक्यात पोझिशन. अलाइन इज इक्वल टू सेंटर करतो. ओके. H5 ला करतो अलाइन इज इक्वल टू राईट, आणि S6 ला करतो अलाइन इज इक्वल टू लेफ्ट. ओके. तर आउटपुट तुम्हाला कसं दिसेल, सेंटर, सेंटर राईट लेफ्ट, सेंटर राईट लेफ्ट, असा आउटपुट मला दिसतोय का. का, कारण मी त्याला ऍट्रिब्यूट यूज केलंय. कोणतं ऍट्रिब्यूट, अलाइन नावाचं ऍट्रिब्यूट. अलाइन नावाचं ऍट्रिब्यूट. अलाइन नावाच्या ऍट्रिब्यूट मध्ये तुम्ही कोणकोणती व्हॅल्यू राईट करू शकता, तुम्ही सेंटर राईट करा, राईट करा, लेफ्ट राईट करा. त्या तिघांपैकी तुम्ही एक व्हॅल्यू राईट करू शकता. लक्षात घ्या, ऍट्रिब्यूट कुठे लिहायचं, ऍट्रिब्यूट कुठे लिहायचं, जिथे आपला टॅग स्टार्ट होतो तिथे. जिथे आपला टॅग स्टार्ट होतो तिथे. हा, आता लक्ष द्या, 2 मिनिटं लक्ष द्या, महत्वाचं आहे. अलाइन काय आहे, अलाइन काय आहे, तर अलाइन आहे तुमचं ऍट्रिब्यूट नेम. अलाइन काय आहे तुमचं, ऍट्रिब्यूटचं नेम. सेंटर काय आहे, सेंटर काय आहे, त्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू. सेंटर काय आहे, त्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू. ओके. H1 काय आहे, कोण सांगतं बरं, H1 काय आहे, H1 काय आहे, कोण सांगतं बरं, H1 काय आहे, H1 काय आहे, सांगा बरं. काय H1 काय, H1 टॅग आहे. H1 काय आहे, टॅग. H1 टॅग आहे, अलाइन ऍट्रिब्यूटचं नेम आहे,
सेंटर ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे आणि पूर्ण H1 ओपन पासून ते H1 क्लोज पर्यंत H1 ओपन पासून ते H1 क्लोज पर्यंत याला म्हणायचंय इलेमेंट. याला म्हणायचंय इलेमेंट. काय म्हणायचं? इलेमेंट. एक इलेमेंट. समजा हा ओपन टू क्लोज, ओपन पासून ते क्लोज पर्यंत इलेमेंट, मग हा H1 इलेमेंट. समजा इथे पहा, हा पण एक इलेमेंट झाला, हा पण एक इलेमेंट झाला, हा पण एक इलेमेंट झाला, ते इलेमेंट. समजतंय? कुणाला काय म्हणायचं समजतंय? म्हणजे हा काय झाला? इलेमेंट. तर समजतंय टॅग कशाला म्हणायचंय, इलेमेंट कशाला म्हणायचंय, ऍट्रिब्यूट कशाला म्हणायचंय, व्हॅल्यू कशाला म्हणायचंय? समजतंय का? मेसेज करा बरं ऑल मेंबर्स, मेसेज करा. समजतंय तुम्हाला? तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा असेल, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. ओके, चला. H1 टॅग आहे, अलाइन ऍट्रिब्यूटचं नाव आहे, लेफ्ट राईट सेंटर व्हॅल्यू आहे आणि इलेमेंट पूर्ण ओपन टू क्लोज ला म्हणायचं इलेमेंट. चला, तर मग एक काम करा, जो काय तुम्ही आता प्रोग्राम राईट केला ना, आता तुम्ही प्रोग्राम राईट केलता, तर त्या प्रोग्राम मध्ये अलाइन नावाचे ऍट्रिब्यूट यूज करून पहा बरं. अलाइन नावाचे ऍट्रिब्यूट यूज करून पहा आणि आउटपुट असा घ्या, लेफ्ट राईट सेंटर, लेफ्ट राईट सेंटर, असा आउटपुट पहा. येतोय का तुमचा? तुमचा टेक्स्ट सेंटरला जातोय का? तुमचा टेक्स्ट राईटला जातोय का? तुमचा टेक्स्ट लेफ्टला जातोय का? तुम्ही प्रॅक्टिकली करून पहा, करून पहा, तुम्ही करून पहा. ओके, लक्षात घ्या, लेक्चर्स हे ऑनलाईन ऑफलाईन बोथ चालू आहेत. लेक्चर हे ऑनलाईन ऑफलाईन बोथ चालू आहेत. तुम्ही लेक्चर्स ऑनलाईन पण करू शकता आणि तुम्ही लेक्चर ऑफलाईन सुद्धा करू शकता. तर ऑफलाईनचं लोकेशन आहे आपलं नगर, दिल्ली गेट. नगरमध्ये कुठे आहोत आपलं ऑफिस? नगरमध्ये दिल्ली गेट. आणि जर तुम्ही शेवगाव मध्ये असाल तर शेवगाव मध्ये आहोत आपण न्यू आर्ट्स कॉलेज अँड सायन्स कॉलेज समोर, न्यू आर्ट्स कॉलेज समोर मिरी रोडला. ओके, तर दोन्ही पैकी तुम्ही कुठलाही याला ऑफलाईन लोकेशनला लेक्चर्स करू शकता. ओके, जर तुम्हाला डाऊट येत असतील, प्रश्न असतील, एरर येत असतील, तर तुम्ही डायरेक्टली लेक्चर ऑफलाईन करा, लेक्चर ऑफलाईन करा बिंदास. ओके, चला, तर पहा बरं एकदा यूज करून. मला आउटपुट असा सर्वांनी सेंड करा बरं. लक्षात घ्या, बॅच ही प्रॅक्टिकली अशीच चालणार आहे. शेवटपर्यंत बॅच आपल्याला प्रॅक्टिकली घेऊन जायचंय. जे काय मी काम करेल ते काम तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली करून बघायचंय, स्वतः प्रॅक्टिकली करून बघायचंय. ओके, टाइम लागला तरी चालेल, पण प्रॅक्टिकली करा. एरर येत असेल, आउटपुट येत असेल, तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर माझ्या प्रोग्राम मध्ये काय चुकतंय मला सांगा, मला माझा आउटपुट काय येत नाहीये, मी तुम्हाला मदत करेन, मी तुम्हाला हेल्प करेन. ओके, चला, तर या बरं इथपर्यंत. आणि झाल्यानंतर मला एक डन मेसेज करा, एक डन म्हणून मेसेज करा. मी तुमच्या आउटपुट म्हणजे तुमच्या स्क्रीनशॉटची वाट पाहतोय. कुणीही लेफ्ट व्हायचं नाहीये, कुणीही लेफ्ट व्हायचं नाहीये. कधी ऑफिसला या, सकाळी 9 नंतर तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर करून दिला जाईल. ओके, आपले ऑफिस 2 ब्रांच आहेत. एक ब्रांच आपली नगरमध्ये आहे, म्हणजे मेन ब्रांच आपली नगरची आहे आणि सब ब्रांच आपली शेवगावला आहे. ओके, जे काय शिकवतोय, जे काय सांगतोय ते पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्ड होत आहेत. रेकॉर्ड झालेले व्हिडिओ सध्या तरी मी तुम्हाला ग्रुपला सेंड करतोय. लक्षात घ्या, सध्या तरी मी तुम्हाला ग्रुपला सेंड करतोय, पण इथून पुढचे 3-4 दिवसानंतर लेक्चर हे तुम्हाला कुठे भेटणार आहेत? आपल्या ऍपवर, मोबाईल ऍपवर पण सध्या अपलोड केलेले आहेत मी. ऍप मध्ये सुद्धा अपलोड केलेले आहेत, पण सध्या सुरुवात आहे म्हणून मी ग्रुपला सेंड करतोय. पण 2-3 दिवसानंतर लेक्चरची रेकॉर्डिंग व्हिडिओ ग्रुपला येणार नाही. लेक्चरची रेकॉर्डिंग व्हिडिओ नोट्स तुम्हाला कुठे भेटणार आहेत? आपल्या मोबाईल ऍपला. तर जर तुम्ही आपला अजून मोबाईल ऍप प्ले स्टोर मध्ये जायचंय आणि सर्च करा लक्ष टेक हब, हा लक्ष टेक हब नावाचा मोबाईल ऍप इन्स्टॉल करा, रजिस्ट्रेशन करा. तिथे तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहेत. ओके, जर काही डाऊट असतील, प्रश्न असतील, ऑफिसमध्ये येऊन भेटा, तुम्हाला मी क्लिअर करून देईन. चला, तर मी पुढे कंटिन्यू करतो. झाले सर्वांचं एकदा फायनली मेसेज करा. लेफ्ट राईट सेंटर सर्वांचं येत आहे, अलाइन ऍट्रिब्यूट वर्क करताय. ओके, चला, तर आता आपण जाऊयात पुढे. आता आपण काय पाहिले?
हेडिंग टॅग पाहिले. काय पाहिले आपण? हेडिंग टॅग पाहिले. आता आपण पाहूयात काही बेसिक टॅग. काय पाहूयात आपण? बेसिक टॅग. हेडिंग टॅग ऑफ. आता पाहूयात आपण बेसिक टॅग. बेसिक टॅगला तुम्ही एम्बेडेड टॅग सुद्धा म्हणू शकता. बेसिक टॅग आहेत. त्याच्यासाठी मी आता नवीन प्रोग्राम करतो. लक्ष द्या. नवीन प्रोग्रामसाठी नवीन फाईल. हे पहा, इथे पहिल्या ऑप्शनवर या. त्याच्यावर क्लिक करा आणि इथे मी माझ्या फाईलला नाव देतो बेसिक टॅग डॉट HTML. लक्षात घ्या, तुम्ही इथे काही नाव दिलं तरी चालेल. इथे तुम्ही काही नाव दिलं तरी चालेल, पण शक्यतो मिनिंगफुल नाव द्या. मिनिंगफुल नाव द्या की तुम्हाला त्या नावावरून समजेल की आतमध्ये तुम्ही प्रोग्राम काय राईट केलेला आहे, प्रोग्राम कशाचा आहे. जसं की मला समजतंय की माय फर्स्ट प्रोग्राम हा माझा पहिला प्रोग्राम आहे, हा माझा हेडिंग टॅगचा प्रोग्राम आहे, हा माझा बेसिक टॅगचा प्रोग्राम आहे. ओके, शक्यतो मिनिंगफुल नेम द्या. चला, न्यू फाईल घ्या, फाईलला राईट करा, इथे या आणि एक्सप्लिमेंटरी, इथे काय राईट करा तुम्हाला? एक्सप्लिमेंटरी राईट करा. तुम्हाला या ठिकाणी HTML चा आयता कोड येऊन जाईल पहा. चला, तर करायचं सुरुवात. मेटा टॅग ठेवला तरी चालेल, नाही ठेवला तरी चालेल. हा, मी तुम्हाला आता टायटल टॅग सांगतो. टायटल टॅगचा यूज तर पाठीमागच्या प्रोग्राम मध्ये, ह्या प्रोग्राम मध्ये आपण टायटल टॅग यूज केलेला नाहीये. पहा, हेड मध्ये मी काय करतो? टायटल टॅग यूज करतो. टायटल टॅग. आता टायटल टॅग मध्ये मी राईट करतो दिस इज हेडिंग टॅग एक्झाम्पल. दिस इज हेडिंग टॅग एक्झाम्पल. तुम्ही काही द्या, टायटल. टायटल टॅग मध्ये मी दिलंय. आता टायटल कुठे दिसतं? तर टायटल तुम्हाला इथे दिसतं पहा. हे पहा, इथे तुम्हाला जो काय तुमचा टॅब आहे ना, या टॅब मध्ये तुम्हाला टायटल दिसतंय पहा. हे पहा, इथे दिसतंय. जे तुम्ही टायटल देताल ना, ते टायटल तुम्हाला इथे टॅब मध्ये दिसत असतं पहा. ओके, जर तुम्ही या ठिकाणी टायटल दिलं नाही, जर तुम्ही टायटल दिलं नाही तर तुम्हाला तुमच्या प्रोग्रामचं नाव दिसतं. तुमचं सध्या राईव्ह सर्व्हरला आहे म्हणून इथे प्रोग्रामचं नाव आणि सर्व्हर दिसतं तुम्हाला, IP ऍड्रेस. ओके, असं काही नाही की टायटल कंपल्सरी आहे. तुम्ही दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. पण शक्यतो टायटल देत चला, जेणेकरून तुम्हाला लक्षात येत जाईल की तुम्ही प्रोग्राम कशाच्या रिलेटेड राईट करताय. ओके, तर टायटल टॅगचा आउटपुट कुठे दिसतो तो क्लिअर झालाय. टायटल टॅगचा आउटपुट कुठे दिसतोय तो क्लिअर झालाय. मेसेज करा, टायटल टॅग समजतोय. ओके, चला, तर मी नवीन प्रोग्राम, नवीन फाईल इथे क्रिएट केली आहे आणि मी माझ्या पहिल्या प्रोग्रामला स्टार्ट करतो. म्हणजे प्रोग्रामला स्टार्ट करतो बेसिक टॅगला. तर बेसिक टॅग पहिला आहे तुमचा बी टॅग. हे पहा, मी 1 बाय 1 एक एक टॅग कव्हर करतो. पहिला पाहूयात आपण बी टॅग. आता बी म्हणजे मी इथे काही राईट करतो. समजा इथे मी राईट करतो वेलकम टू LTH IT सोल्युशन्स. मी असं राईट करतो पहा. ओके, कंट्रोल एस ने फाईलला सेव्ह करा. हा, आता तुम्हाला नवीन फाईल आहे तर परत एकदा तुम्हाला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करावं लागेल. हे पहा, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो. तुम्हाला इथे बी टॅगचा आउटपुट दिसतोय. हे पहा, बी टॅग ओपन टॅग आणि क्लोज टॅगच्या आतमध्ये जे काय तुम्ही राईट करता ते तुम्हाला आउटपुट मध्ये दिसतं. तर थोडक्यात ओपन आणि क्लोज टॅगच्या आतमध्ये जे काय तुम्ही राईट करता तो टॅग त्याला अप्लाय करतो. म्हणजे हा जो काय आपला टेक्स्ट आहे, या टेक्स्टला कोणता टॅग अप्लाय होईल? बी टॅग. कोणता टॅग अप्लाय झाला? बी टॅग. जे तुम्ही राईट करताल ते. समजा मी इथे कट करतो पहा, IT सोल्युशन्स कट केलं, फक्त तुम्हाला इथे वेलकम टू LTH. हा आउटपुट कुणाचा आहे? हा आउटपुट आहे बी. आता बी मुळे काय झाले सांगा बरं? बी मुळे नेमकी काय झालंय कोण सांगू शकतो? समजा इथे पहा, मी वेलकम बी टॅगच्या अगोदर एक नॉर्मल टेक्स्ट घेतो पहा, सेम तोच टेक्स्ट घेतो, वेलकम टू LTH. आता हा टेक्स्ट कुणाच्या अंडर आहे का? ओपन टॅग आणि क्लोज टॅगच्या अंडर आहे का? नाही. ओपन टॅग आणि क्लोज टॅगच्या अंडर नसल्यामुळे हा तुमचा नॉर्मल आहे आणि हा बी टॅगचा आउटपुट आहे. हे पहा, हा नॉर्मल आहे आणि हा बी टॅग आहे. काय बदल दिसतो बरं? बी टॅग मुळे काय बदल झाला? बी टॅग मुळे काय बदल झाला? बोल्ड झाला. टेक्स्ट काय झाला? बोल्ड झाला. ओके, समजा मी अजून पुढे काम करतो. बी टॅग नंतर मी या ठिकाणी घेतो आय टॅग आणि वरती सेम टेक्स्ट घेतो मी, सेम टेक्स्ट. हे पहा, आय टॅग ओपन क्लोज. हे पहा, आय टॅग मुळे काय झालं चेक करा. हा आउटपुट आहे बी टॅगचा, हा आउटपुट आहे आय टॅगचा. आय टॅग मुळे काय झालाय? हा जो काय तुमचा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट थोडा तिरका झाला, असा तिरका दिसतोय पहा. तिरका म्हणजे काय? इटॅलिक. आय म्हणजे काय? इटॅलिक. आय म्हणजे काय? इटॅलिक. म्हणजे बी म्हणजे बोल्ड, आय म्हणजे इटॅलिक. समजा इथे मी अजून एक यूज करतो यू टॅग.
सेम टेक्स्ट घेतो, तुम्हाला वेगळा घ्यायचा आहे तुम्ही वेगळा घ्या. यू टॅग मुळे काय झालं, त्या टेक्स्टच्या खाली काय आली, अंडरलाईन आली. पा यू टॅग मुळे काय झालं, टेक्स्टच्या खाली अंडरलाईन आली. समजा एखाद्या टेक्स्टच्या खाली तुम्हाला अंडरलाईन घ्यायची आहे, कोणता टॅग यूज करा, यू टॅग. ओके, बी म्हणजे बोल्ड, आय म्हणजे इटॅलिक, यू मुळे अंडरलाईन. अजून एक आहे पा डेल टॅग, अजून एक टॅग डेल टॅग. डेल मध्ये तुम्ही काही राईट करा, समजा इथे मी राईट करतो वेलकम टू LTH. हा आता डेल मुळे काय होतं चेक करा, डेल मुळे काय झालेलं आहे, तो टेक्स्ट तुम्हाला असा डिलीट झाल्यासारखा वाटतं. समजा मला एखादा टेक्स्ट आहे, मला काय करायचं आहे, डिलीट करायचा आहे, थोडक्यात अशी रेष ओढायची मधोमध. त्यासाठी कोणता टॅग यूज करा, डेल टॅग. डेल मीन्स डिलीट, डेल मीन्स डिलीट. तर हा आउटपुट आहे बी टॅगचा, हा आउटपुट आहे आय टॅगचा, हा आउटपुट आहे यू टॅगचा, हा आउटपुट आहे डेल टॅगचा. पण आता झालंय काय की सगळाच आउटपुट मला एका लाईन मध्ये आलाय, जो काय आउटपुट आलाय तो आउटपुट मला एका लाईन मध्ये आलाय. मला काय करायचंय, प्रत्येक आउटपुट हा मला न्यू लाईनला आणायचा आहे. समजा बी वाला बोल्ड वाला इथे आणायचा आहे, इटॅलिक वाला इथे आणायचा आहे, त्यानंतर अंडरलाईन वाला इथे आणायचा आहे, डिलीट वाला इथे आणायचा आहे. प्रत्येक आउटपुट मला न्यू लाईनला आणायचा आहे, न्यू लाईनला, न्यू लाईनला. जसं की समजा आपण सी प्रोग्रामिंग मध्ये /n यूज करायचं पहा, तसं न्यू लाईनला आणण्यासाठी काय यूज करायचं, BR. समजा हा मला बोल्ड वाला टेक्स्ट न्यू लाईनला पाहिजे, मी काय करतो, या टेक्स्टच्या नंतर इथे एक टॅग यूज करतो BR. BR मीन्स ब्रेक, BR मीन्स ब्रेक. तो काय करतो, लाईन ब्रेक करतो, चालू लाईन काय करतो, ब्रेक करतो, आणि आउटपुट तुम्हाला नवीन लाईनला शो करतो, BR. आणि लक्षात घ्या, BR टॅग हा सिंगल टॅग आहे. आपण पहिला सिंगल टॅग पाहतोय BR. BR कसा आहे तुमचा, सिंगल टॅग आहे, BR चा क्लोज करत नाही, BR चा क्लोज करायचा नाही. BR कसा आहे, सिंगल. समजा मला इटॅलिक वाला टेक्स्ट न्यू लाईनला लागतो, हे पहा, त्याच्यानंतर काय टाकून द्या, BR आला इटॅलिक. अंडरलाईन वाला न्यू लाईनला लागतो, टाकून द्यायच्या नंतर BR, इथे पण टाकून देतो BR, इथे पण टाकून देतो BR. BR मीन्स ब्रेक, BR मीन्स ब्रेक. न्यू लाईनला जर आउटपुट प्रिंट करायचं असेल, कोणता टॅग यूज करा, BR. चला समजतंय, बी म्हणजे बोल्ड, आय म्हणजे इटॅलिक, यू म्हणजे अंडरलाईन, डेल म्हणजे डिलीट. इथपर्यंत क्लिअर आहे ऑल मेंबर्स, इथपर्यंत क्लिअर आहे. BR टॅग तुम्हाला समजलाय, मेसेज करा. समजत नसेल तर विचारा, मी तुम्हाला परत एकदा सांगेल, पण बाकीचे मेंबर्स मेसेज करा, मेसेज करा. ओके, चला नेक्स्ट. आता पुढचा टॅग स्मॉल टॅग, मी ते राईट करतो स्मॉल टॅग, सेम टेक्स्ट घेतो. आता स्मॉल टॅग मुळे काय झालं चेक करा, हा तुमचा नॉर्मल आहे, हा नॉर्मल आहे, या नॉर्मलला मी काहीच नाही केलेलं, ओपन आणि क्लोजच्या आतमध्ये नाहीये. काय झालंय, हा टेक्स्ट मी स्मॉल टॅगच्या अंडर यूज केलाय. कोणता टॅग यूज केला, स्मॉल टॅग. स्मॉल टॅग मुळे काय झालंय, त्याची फॉन्ट साईज कमी झाली. पहा ऑटोमॅटिकली फॉन्ट साईज कमी झाली का, कारण तो कुणाच्या अंडर आहे, स्मॉल टॅगच्या अंडर आहे. ओके, स्मॉल टॅग. समजा मला न्यू लाईनला जायचंय, मी ते BR देतो, तसा स्मॉल टॅग आहे, तसाच बिग टॅग आहे. पहा कोणता टॅग आहे, बिग टॅग. हे पहा बिग टॅग मुळे काय झालंय, नॉर्मल पेक्षा फॉन्ट साईज याची कशी थोडी मोठी आहे, स्मॉल मुळे काय झालंय, नॉर्मल पेक्षा फॉन्ट साईज याची कमी आहे. तर स्मॉल टॅग आणि बिग टॅग क्लिअर झालाय, स्मॉल टॅग आणि बिग टॅग क्लिअर झालाय, स्मॉल टॅग बिग टॅग. ओके, अजून पण आहे. समजा तुम्हाला आउटपुटला असं राईट करायचंय, पहा असं H2O असं राईट करायचं, H2O. समजा H इथे खाली 2 आणि इथे O असा राईट करायचा. समजा हा जो काय 2 आहे, हा 2 तुम्हाला काय करायचा आहे, लाईनच्या खाली घ्यायचा आहे. हा 2 काय करायचा, लाईनच्या खाली, म्हणजे H च्या खाली आहे ना, बॉटमला घ्यायचा आहे. तर बॉटमला घेण्यासाठी तुम्हाला यूज करायचा SUB. कोणता टॅग यूज करायचा, SUB. जर एखादा टेक्स्ट तुम्हाला लाईनच्या खाली घ्यायचा, SUB. SUB मीन्स सबस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट. आता मला सांगा, H तुम्हाला लाईनच्या खाली घ्यायचा आहे का, नाही. O घ्यायचा आहे का, नाही. लाईनच्या खाली फक्त काय घ्यायचा आहे, 2 घ्यायचा आहे, बॉटमला फक्त 2 घ्यायचा आहे. म्हणजे ऍज इट इज, हे पहा H ऍज इट इज, मी इथे SUB आणि इथे मी फक्त 2 टाकतो आणि इथे O राईट करतो. हे पहा ओपन टॅग आणि क्लोज टॅगच्या आतमध्ये जे काय तुम्ही राईट करता, तो टॅग त्याला अप्लाय होतो. आता इथे झालेलं काय, 2 कोणाच्या अंडर आलेला आहे, 2 आलेला आहे SUB च्या अंडर, SUB.
एसयूबी टॅग त्याला अप्लाय होणार, टू ला एसयूबी. एसयूबी म्हणजे काय, सबस्क्रिप्ट. ऑटोमॅटिकली टू कुठे आला, लाईनच्या बॉटमला आला, म्हणजे खाली आला. मला न्यू लाईनला जायचंय, इथे बी आर टाकून देतो. ओके, हे पहा टू कुठे आला, लाईनच्या खाली आला. एसयूबी समजा इथे मी असं राईट करतो, हे पहा मी इथे काय करतो, लक्ष. ओके, एसयूबी एसयूबी इथे करतो मी टेक, आणि इथे राईट करतो मी हब. काय होईल, हा जो काय टेक नावाचा शब्द आहे तो लाईनच्या कुठे आला, खाली आला. म्हणजे एखादा टेक्स्ट तुम्हाला खाली घ्यायचा आहे, त्यासाठी कोणता टॅग यूज करा, एसयूबी. एसयूबी चा फुल फॉर्म होतो सबस्क्रिप्ट. काय होतो, सबस्क्रिप्ट. समजा तुम्हाला काय करायचं आहे, एखादा टेक्स्ट वर घ्यायचा आहे. समजा आता ए स्क्वेअर बी, तुम्हाला टू काय करायचा आहे, लाईनच्या वर घ्यायचा आहे. टू काय करायचा तुम्हाला, लाईनच्या वर घ्यायचा आहे. टू वर घ्यायचा आहे. वर घेण्यासाठी तुम्हाला इथे यूज करायचा आहे एस यू पी टॅग. कोणता टॅग, एस यू पी टॅग. हे पहा ए घ्यायचा आहे का, नाही, ए ऍज इट इज. मी इथे यूज करतो एस यू पी, इथे राईट करतो टू. हा तुम्हाला माहिती आहे, ओपन टॅग आणि क्लोज टॅगच्या आतमध्ये जे काय येईल त्याला तो टॅग अप्लाय करेल. म्हणजे या टू ला कोणता टॅग अप्लाय करेल, एस यू पी. हे पहा ऑटोमॅटिकली टू कुठे गेला, लाईनच्या वर गेला. एस यू पी म्हणजे सुपरस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट म्हणजे खाली, सुपरस्क्रिप्ट म्हणजे वर. क्लिअर होत आहे, सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट समजतंय, एसयूबी एसयूपी टॅग समजतोय, समजतंय का ऑल मेंबर्स, मेसेज करा समजतंय. ओके, समजा इथे मी असं राईट करतोय, तुम्ही मला सांगा की आउटपुट काय येईल. मी इथे राईट करतो एसयूबी. एक मिनिट, मला फक्त आउटपुट सांगा की आउटपुट मध्ये खाली काय येईल, वर काय येईल, बॉटमला काय येईल, ते तुम्हाला मला सांगायचं फक्त. चला मला सांगा ए कुठे येईल, म्हणजे मिडलला, टॉपला का बॉटमला, मिडलला, टॉपला का बॉटमला, ए कुठे येईल, ए कुठे येईल, चेक करा. ओपन टॅग आणि क्लोज टॅगच्या अंडर आहे का, ओपन आणि क्लोजच्या अंडर असेल तरच तो टॅग अप्लाय होतो. ए कुठे येईल, मिडलला. ओके चला, ए मिडलला येईल. बी कुठे येईल, बी, बी कुठे येईल, टॉपला, मिडलला का बॉटमला, सॉरी ए टॉपला येईल ना, ए टॉपला. बी कुठे येईल, टॉपला, मिडलला, बॉटमला. बी कुठे येईल, बी टॉपला कस काय येईल, अरे बी टॉपला कस काय येईल, बी टॅग लक्ष द्या ना, बी टॅग ओपन आणि क्लोजच्या अंडर आहे का, बी टॅग ओपन आणि क्लोजच्या अंडर आहे का, ओपन आणि क्लोजच्या अंडर आहे का, ओपन आणि क्लोजच्या अंडर असेल तर बी हा ओपन आणि क्लोजच्या अंडर थोडी आहे, ओपन आणि क्लोजच्या अंडर आहे का, नाही, म्हणून बी कुठे येणार, मिडलला येणार. चला सी सांगा कुठे येणार, सी चेक करा, व्यवस्थित चेक करा, ओपन आणि क्लोजच्या अंडर असेल तरच तो टॅग अप्लाय होतो. सी कुठे येणार, सी ओपन आणि क्लोजच्या अंडर आहे का, सी ओपन आणि क्लोजच्या अंडर आहे का, यस. कोणाच्या अंडर आहे, एस यूपी, आणि एस यूपी मुळे कुठे जाणार तो, टॉपला जाणार. कुठे जाणार, टॉपला. चला डी कुठे येणार सांगा, डी, डी सांगा कुठे येणार, डी कुठे येणार, बॉटमला. यस, डी कुठे येणार, बॉटमला. ई कुठे येणार, ई, व्यवस्थित पहा, ई कुठे येणार, ई कुठे येणार, टॉपला. हा एफ कुठे येणार, एफ, एफ सांगा बरं, एफ शेवटचा एफ. बाकीचे मेंबर्स आन्सर द्या, आन्सर द्या, तुमचे नाव मला दिसत आहेत, सर्वांनी आन्सर द्या, आन्सर द्या, सर्वांनी आन्सर द्या. बी कुठे येणार, सॉरी एफ कुठे येणार, एफ कुठे येणार, मिडलला, एफ कुठे येणार, मिडलला. चला तर चेक करा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आउटपुट आलाय का, हे पहा
ए टॉपला, यस. बी मिडलला, यस. सी टॉपला, डी बॉटमला, ई टॉपला आणि एफ मिडलला. चला, तुम्ही सांगितलं त्या प्रकारे आउटपुट आलेला आहे. म्हणजे मला सांगायचं काय, जर एखादा टेक्स्ट लाईनच्या वर घ्यायचा असेल एस यू पी, खाली घ्यायचा असेल तर एस यू बी. ओके. तर बी मुळे काय होतं, बी मुळे बोल्ड, आय मुळे इटॅलिक, यू मुळे अंडरलाईन, डेल मुळे डिलीट, स्मॉल टॅग, बिग टॅग, एस यू बी आणि एस यू पी. मी एक बदल करतो इथे. मी काय करतो, बी मुळे काय झालं, बी मुळे बोल्ड झालं, मी ते राईट करतो. आय मुळे काय झालं, इटॅलिक झालं. आय मीन्स इटॅलिक, इटॅलिक. यू म्हणजे काय, अंडरलाईन. डेल म्हणजे काय, डिलीट, डिलीट. हा. स्मॉल म्हणजे काय, फॉन्ट साईज स्मॉल झाली. बिग मुळे काय झालं, फॉन्ट साईज बिग झाली. yani एस यू पी आणि एस यू बी. ओके, ते तुम्हाला माहिती आहे, एस यू बी आणि एस यू. हे पहा, हा त्याचा आउटपुट आहे. हे पहा, मी तुम्हाला इथे दाखवतो कुणाचा काय आउटपुट आहे. हा नॉर्मल आहे. ओके. बी मुळे काय झालंय, बी मुळे बोल्ड, आय मुळे इटॅलिक, यू मुळे अंडरलाईन, डेल मुळे डिलीट, स्मॉल मुळे फॉन्ट साईज स्मॉल, बिग मुळे फॉन्ट साईज बिग, एस यू बी मुळे खाली आणि एस यू पी मुळे वर. तर हे बेसिक टॅग क्लिअर झालेत का? ऑल मेंबर्स रिप्लाय द्या. सर्व काय प्रॅक्टिकली चालू आहे, प्रत्येक कन्सेप्ट मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतोय. तर सर्वांनी मला रिप्लाय द्या. बेसिक टॅग समजलेले आहेत का? बी टॅग, आय टॅग, यू टॅग, डेल टॅग, मार्क टॅग. हा, अजून एक राहिला मार्क टॅग. अजून एक राहिला मार्क टॅग. हा, हे पहा, मार्क टॅग. इथे ओपन केला, क्लोज केला, सेम टेक्स्ट राईट केला. तर मार्क टॅग, मार्क टॅग मुळे काय झालंय, थोडक्यात मार्क म्हणजे हायलाइट. एखादा टेक्स्ट तुम्हाला हायलाइट करायचा असेल, समजा तुमच्याकडे खूप मोठा पॅराग्राफ आहे, खूप मोठा पॅराग्राफ आहे, आणि त्या पॅराग्राफ मधून तुम्हाला एखादा टेक्स्टच काय करायचं, हायलाइट करायचा. तुम्ही हायलाइटर पेन वापरलेला आहे कधी? हायलाइटर पेन तुम्ही हायलाइट करता पा, बरोबर आहे ना? सेम तुमच्याकडे खूप मोठा पॅराग्राफ आहे आणि त्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला फक्त एखादा टेक्स्ट व एखादा वर्ड हायलाइट करायचा आहे. त्यासाठी कोणता टॅग यूज करा, मार्क टॅग. मार्क टॅग मध्ये बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंड कलर काय येतो, येल्लो येतो. बॅकग्राऊंड कलर काय येतो, येल्लो येतो. तुम्हाला याला चेंज करायचं बॅकग्राऊंड कलर, तुम्ही चेंज करू शकता, पण त्याच्यासाठी गरज लागते सीएसएस ची. हा चेंज करायचा असेल, कशाने चेंज करणार, सीएसएस ने. पण अजून आपण सीएसएस सुरुवात केली आहे का, नाही. अजून आपण सीएसएस ला सुरुवात केलेली नाही. आपल्याला करायची सुरुवात, ते आपण नंतर करू. पण बी टॅग, आय टॅग, यू टॅग, डेल, मार्क, स्मॉल, बिग, एस यू बी, एस यू पी आणि समजलेला आहे का? हे सर्व टॅग तुम्हाला समजलेले आहेत का? ऑल मेंबर्स रिप्लाय द्या. बेसिक टॅग, हेडिंग टॅग आजचे समजलेत. आज फक्त आपण हेडिंग टॅग आणि बेसिक टॅग एवढंच कव्हर केलंय. सर्वांनी मेसेज करा, सर्वांना समजतंय का? बेसिक टॅग, हेडिंग टॅग तुम्हाला समजलेले आहेत का? असं कुणी आहे की समजलं नाही? असं कुणी आहे की समजलं नाही? ओके, चला प्रोग्राम राईट करा. न्यू फाईल घ्या, नवीन फाईल घ्या, नवीन फाईलवर नवीन प्रोग्राम सेव्ह करा आणि मला असा आउटपुट ग्रुपला सेंड करा. ओके, प्रोग्राम नाही सेंड करायचा, मला फक्त आउटपुट सेंड करायचं. ओके, तर करताल सर्वजण मग आउटपुट सेंड? सर्वजण आउटपुट सेंड करताल? ऑल मेंबर सर्वांचा आउटपुट ग्रुपला येईल का? मेसेज करा बरं, कोण कोण करताल सेंड? बरं, मेसेज करा, मेसेज करा. सर्वांचा आउटपुट ग्रुपला येईल का? यस. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल, स्क्रीनशॉट काढून घ्या. समजलं नसेल तर रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला मी पाठवून देतो. रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा. ओके, आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून प्रोग्राम करा, आउटपुट ग्रुपला सेंड करा. ओके, चला तर मी 5 मिनिटं थांबतो आणि आउटपुट ग्रुपला सेंड करा. मी फक्त